नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह. सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. गुन्हे कसे मागे घेत नाहीत ते मी बघतोच. मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. उपसमितीच्या कारभारावरून विखे पाटलांवरही हल्लाबोल. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे 92व्या वर्षी निधन. उद्या 4 वाजता अंत्यसंस्कार. अशोक खरात सरकारचाच माणूस. SIT कडून अद्यापही ठोस कारवाई नाही. राजकारणी आणि अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न. नाना पटोले. पाकिस्तानमध्ये इराण अमेरिका यांच्यात युद्धविरामावर झालेली 21 तासांची शांतता चर्चा निष्फळ. आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर. बीड शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून दिनांक 8 आणि 9 एप्रिल रोजी पेठ, बीड, नांदूरघाट आणि सायगाव परिसरातून टेम्पो, दुचाकी आणि शेतीमालाची चोरी झाल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे व्यापारी व नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पेठ-बीड परिसरातील हॉटेल चंद्रलोक समोरून अशफाक मोमीन यांचा अशोक लेलँड टेम्पो आणि त्यातील 17,000चा मसाला असा एकूण 1,87,000चा माल अज्ञात चोरट्याने पळवला. तर दुसरीकडे नांदूरघाट ते वडगाव प्रवासादरम्यान चालत्या ट्रकमधून अज्ञात चोरट्याने 5,875 रुपये किमतीचे हरभऱ्याची 2 पोते लंपास केली. तसेच सायगाव येथील परमेश्वर मस्के यांची 20,000 रुपयांची दुचाकी चोरीला गेली. या सर्व प्रकरणी शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या सुमारे 2 किलोमीटर रस्त्याचे काम अत्यंत संत गतीने सुरू असल्याने बीड शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास होत असून गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आल्याने वाहतूक कोंडी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचसोबत धुळीचे प्रचंड लोट देखील उठत आहेत. याबाबत काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी बांधकाम विभाग व कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की मनुष्यबळ वाढवून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. तर या कामाच्या प्रगतीचा आढावा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा घेतला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. अंबाजोगाई शहरातील सावतामाळी चौक परिसरात एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. मूळची धारूर तालुक्यातील उंबरेवाडी येथील पूनम मेघराज दहिपळे ही विद्यार्थिनी शिक्षणासाठी अंबाजोगाई शहरात राहत होती. शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी रात्री तिने राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना काल सकाळी उघडकीस आली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पूनम ही तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी लहान भाऊ आणि आजीसोबत अंबाजोगाई शहरात राहत होती, तर तिचे वडील नोकरीनिमित्त पुण्यात असतात. प्राथमिक माहितीनुसार अभ्यासाच्या दडपणामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती प्राप्त होत आहे. तर अंबाजोगाई पोलीस पुढील तपास करत आहेत. काल दिनांक 11 एप्रिल रोजी आम आदमी पार्टी बीडच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण आणि शहर अध्यक्ष सय्यद सादेक यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी व्यक्त केली. भारतीय समाज सुधारक, समाज प्रबोधक, विचारवंत लेखक आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमास आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक अशोक एडे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण, शहर अध्यक्ष सय्यद सादेक, सामाजिक कार्यकर्त्या किष्किंधाताई पांचाळ, शहर सचिव मिलिंद पाळणे, बीड उपतालुका अध्यक्ष अजम खान, सीताताई भोसले, छायाताई गोरे, एकल महिला संघटनेच्या रुक्मिणीताई नागापुरे, शिवकन्याताई कागदे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. मात्र सेलू आंबा टोल नाक्यावरून गाडी गेलेली वेळ ही 8:30ची आहे, तर अपघात 12 वाजण्याच्या सुमारास झाला असे सांगितले जात आहे. मग
8:30 ते 12 या दरम्यान त्यांच्यासोबत कोण कोण होते याचा तपास करणे फार महत्त्वाचे आहे. वेळ, ठिकाण आणि एकूणच परिस्थिती पाहता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती, त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे काही गौड बंगाल तर नाही ना, अशी चर्चा सध्या केज तालुक्यात सुरू आहे. या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी असे वाटणाऱ्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. अपघात नेमका कसा झाला आणि त्यावेळी नेमकी कोणती परिस्थिती होती? तहसीलदार म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक कडक निर्णय घेतले होते. यातून कोणाचे हितसंबंध तर दुखावले गेले नव्हते ना? या घटनेचा तपास कोणत्याही दबावाशिवाय व्हावा, जेणेकरून सत्य परिस्थिती समोर येईल. दिवसभर अंबाजोगाई शहरात कोणाकोणासोबत ते होते? सेलू आंबा टोलनाका 8:30 ते अपघात स्थळ 12 वाजता, या 3 ते 4 तास ते कुठे होते? सोबत कोण कोण होते? त्यांचा मोबाईल आणि पैसे तसेच लॅपटॉप कुठे आहे? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांचे कुटुंब आणि मित्रपरिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा केवळ योगायोग नसून घातपात असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने या प्रकरणाची CID किंवा विशेष पथकाद्वारे चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे यांनी केली आहे. या प्रकरणी लवकरच बीड जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात येणार असल्याचेही खोडसे यांनी म्हटले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथून अंबाजोगाईकडे येत असताना लोखंडी सावरगाव परिसरात आज दिनांक 12 एप्रिल रोजी दुपारी भीषण अपघात झाला असून या अपघातात 20 वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अथर्व महादेव ढगे, वय 20 वर्षे, राहणार धानोरा खुर्द असे मयत तरुणाचे नाव असून तो आपल्या काही कामानिमित्त अंबाजोगाईकडे जात असताना त्याच्या वाहनाची समोरून येणाऱ्या शिवाई बस क्रमांक MH 49 BZ 9581 ला जोरदार धडक झाली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात अथर्व ढगे हा जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले, तर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. तर या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. तरुणाच्या अचानक झालेल्या या मृत्यूमुळे धानोरा खुर्द गावावर शोककळा पसरली असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. काल दिनांक 11 एप्रिल रोजी बीड तालुक्यातील आदर्श गाव वंजारवाडी येथे छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव ॲडव्होकेट श्री सर्जेराव तात्या तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक श्री नागरगोजे सर व प्रमुख पाहुणे श्री भूतकर सर यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे तसेच शिक्षकांनी महात्मा फुले यांच्या समाज प्रबोधन, शिक्षण आणि स्त्री शिक्षणासाठी केलेल्या महान कार्याची विद्यार्थ्यांना माहिती देत त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. या प्रसंगी नागरगोजे सर, भूतकर सर, जाधव सर, आंधळे सर, डोंगरे सर, गायकवाड सर, शेजूळ मॅडम, घरत सर, बेग सर, बिनवडे सर, हनुमंत दादा तांदळे, प्रदीप बापू तांदळे, वाघमारे DD, लक्ष्मण शेंडगे, श्रीमती घोडके यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तांदळे सर यांनी केले. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.